शत्रूपासून ते जीवनसाथीपर्यंत भाग 4. कॉलेज रायव्हलरी टू लव्ह स्टोरी. नातं की करिअर, कोणाला वाचवणार? ऑफिसमध्ये वातावरण तणावपूर्ण झालं होतं. सगळीकडे एकच चर्चा, सिया आणि आरव रिलेशनशिपमध्ये आहेत. रुमर्स आता क्लायंट्समध्ये पोहोचले होते. मोठी मीटिंग आणि कठीण प्रश्न. बोर्डरूममध्ये सगळे सिनियर मेंबर्स बसले होते. क्लायंट सिरियस टोनमध्ये, वी नीड क्लॅरिटी. आर आरव अँड सिया पर्सनली इन्व्हॉल्ड? सगळ्यांच्या नजरा त्यांच्या दोघांवर. सियाचं हृदय जोरात थडथडत होतं. आरव तिच्याकडे बघत होता. मी आहे तुझ्यासोबत. शॉकिंग स्टेटमेंट. क्षणभर शांतता आणि अचानक सिया बोलली. सिया ठाम आवाजात, नो, वी आर नॉट इन एनी रिलेशनशिप. आरव कम्प्लिटली स्टन्ड. मन तुटण्याचं क्षण. मीटिंग संपली. सगळे निघून गेले. आरव सियाकडे गेला. आरव दुखावून म्हणाला, हे काय होतं सिया? सिया डोळे चुकवत म्हणाली, माझं करिअर स्टेकवर आहे. आरव, मला रिस्क घ्यायची नाही. आरवचा राग आणि वेदना. आरव म्हणाला, म्हणजे आपलं सगळं काहीच नाही? सिया डोळ्यात पाणी आणून म्हणाली, माझ्यासाठी आहे, पण मी ते सगळ्यांसमोर प्रूव्ह करू शकत नाही. दूर जाण्याचा निर्णय. पुन्हा एकदा. त्या दिवसानंतर सिया पूर्णपणे प्रोफेशनल झाली. आरव तिला अवॉइड करू लागला. दोघं एकाच ऑफिसमध्ये असूनही अनोळखी झाले. रियाचा विजय की आणखी नवीन खेळ? रिया हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. फायनली ते पुन्हा दूर झाले. पण तिच्या डोळ्यात अजूनही एक प्लॅन दिसत होता. एक अनपेक्षित ट्रुथ. त्या रात्री कबीर अचानक आरवला भेटायला आला. कबीर सिरियस मूडमध्ये म्हणाला, तुला काही सांगायचं आहे रियाबद्दल? आरव कन्फ्युज्ड. व्हॉट? मोठा खुलासा. कबीर म्हणतो, रिया फक्त तुला मिळवण्यासाठी नाही, तर कंपनी प्रोजेक्ट सबटेज करण्यासाठीही काम करते. आरव शॉक्ड. व्हॉट? कबीर म्हणाला, ती कॉम्पिटिटर कंपनीसोबत कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि तुमचा प्रोजेक्ट फेल करायचा तिचा प्लॅन आहे. नवं संकट. नात्यापेक्षा मोठं. आणि सिच्युएशन सिरियस झाली होती. फक्त लव्ह स्टोरी नाही, तर करिअर, रेप्युटेशन आणि फ्युचरचा प्रश्न. आरव लगेच सियाकडे जातो. भावनांपेक्षा मोठी जबाबदारी. सिया अजूनही ऑफिसमध्ये काम करत होती. आरव तिच्यासमोर उभा राहिला. आपल्याला बोलायचं आहे, अर्जंट. सिया थोडी चिडून, मी बिझी आहे आरव. आरव कडक आवाजात, हे पर्सनल नाही, इट्स अबाउट द प्रोजेक्ट. दोघं पुन्हा एकत्र, पण वेगळ्या कारणासाठी. आरव तिला सगळं सांगतो. रियाचा प्लॅन, सबटेज, कॉम्पिटिटर लिंक. सिया कम्प्लिटली शॉक्ड. इतकं मोठं? नातं बाजूला, मिशन सुरू. दोघे एकमेकांकडे बघतात. भांडण विसरून, इगो बाजूला ठेवून सिया, आपण हे थांबवायलाच पाहिजे. आरव म्हणतो, टुगेदर. क्षणभर पॉज. सिया हलकं हसत म्हणते, ऑलवेज फॉर द राईट रिझन. प्रेम बाजूला ठेवून आता मोठं मिशन सुरू. रियाचा खरा चेहरा अजून समोर येणार. सिया आणि आरव पुन्हा टीम बनणार. नातं अजून अधांतरी आहे, पण एकत्र लढायचं कारण मिळालं आहे. रियाला रंगेहात पकडण्याचा प्लॅन. एक डेंजरस ट्रॅप आणि एक शॉकिंग बेट्रायल. जाळं जे कोणासाठी होतं, त्यातच कोण अडकणार? रात्री ऑफिसच्या कॉन्फरन्स रूममध्ये फक्त 2 लोक, सिया आणि आरव. दोघांच्या समोर लॅपटॉप, डॉक्युमेंट्स आणि एकच मिशन, रियाला रंगेहात पकडायचं. प्लॅन तयार होतो. आरव सिरियस मोडमध्ये, आपण फेक डेटा तयार करू आणि तिला वाटून देऊ की हा फायनल प्रोजेक्ट आहे. सिया, आणि ती तो डेटा कॉम्पिटिटरला पाठवेल. दोघांचे डोळे भेटले. गॉट हर. पुन्हा एकत्र. जुन्या वाईब्स परत. काम करताना पुन्हा तेच लेट नाईट्स, एकमेकांवर ट्रस्ट, हलकंसं हसणं. एक क्षण. सिया हसत म्हणाली, आपण असं आधीही एकत्र काम केलं होतं, आठवतं? आरव हलकंसं हसला. हो, आणि तेव्हाच मला कळलं होतं, तू स्पेशल आहेस. क्षणभर शांतता. भावना परत जाग्या होत होत्या. ट्रॅप सेट केला जातो. दुसऱ्या दिवशी फेक फाईल सिस्टममध्ये अपलोड केली गेली. रियाला इंटेन्शनली ॲक्सेस दिला गेला. रिया आणि तिचा पुढचा डाव. रिया त्या फाईलकडे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर स्माईक. इतकं सोपं? समथिंग इज फिशी. ती सावध झाली होती. अनएक्सपेक्टेड ट्विस्ट. त्या रात्री
आरवला एक अनॉनिमस मेसेज आला. तुमचा प्लॅन मला माहिती आहे. तो शॉक झाला. कोण? विश्वासावर पुन्हा प्रश्न. आरव लगेच सियाकडे गेला. आरव म्हणाला, आपला प्लॅन कोणाला माहीत आहे? सिया शॉक्ड. इम्पॉसिबल. आपण दोघांशिवाय कुणालाही सांगितलं नाही. क्षणभर दोघे एकमेकांकडे बघतात. मनात शंका. नातं पुन्हा डगमगतं. आरव थोडा कठोर. सिया, तू कोणाला सांगितलं का? सिया दुखावली. तुला खरंच वाटतं मी असं करेन? आरव, मग कोण? भावनांचा पुन्हा स्फोट. सिया रागाने म्हणाली, ट्रस्ट अजूनही नाही ना? त्या एका वाक्याने वातावरण पुन्हा बदललं. जुन्या जखमा पुन्हा उघडल्या. खरा धोका अजून समोर नाही. त्या दोघांना माहीत नव्हतं तो मेसेज रियाने पाठवला नव्हता. एक थर्ड अननोन पर्सन होता जो त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवत होता. मोठा सापळा. दुसऱ्या दिवशी रिया फेक डेटा ॲक्सेस करते, पण ती थेट कॉम्पिटिटरला पाठवत नाही. ती कोणाला तरी कॉल करते. प्लॅन बी ॲक्टिवेट करा. क्लायमॅक्स सीन. त्या रात्री सर्व्हर रूममध्ये अचानक अलार्म वाजतो. सिक्युरिटी ब्रीच. सगळे घाबरतात. आरव आणि सिया तिथे धावत जातात. शॉकिंग मुवमेंट. सर्व्हर रूममध्ये एक पर्सन सिस्टम हॅक करत होता. आरव त्याला पकडायला जातो. तो पर्सन मागे वळतो आणि तो कबीर होता. कबीर. रिया आणि कबीर एकत्र आहेत की अजून काही मोठं ट्रूथ बाकी आहे? नातं, ट्रस्ट आणि फ्रेंडशिप सगळं एकाच वेळी तुटतंय. कबीरचा खरा चेहरा समोर येणार? सिया कोणावर विश्वास ठेवणार? आणि एक शॉकिंग बेट्रायल जो सगळं बदलून टाकेल. विश्वासघात की मोठा गैरसमज? सर्व्हर रूममध्ये अलार्म अजूनही वाजत होता. रेड लाईट्स चमकत होत्या. सगळीकडे पॅनिक. आरव आणि सिया आत शिरले आणि समोर दिसला कबीर. तो सिस्टम समोर उभा होता. स्क्रीनवर कोडिंग चालू. डेटा ट्रान्सफर प्रोग्रेस. धक्का जो कोणीही अपेक्षित नव्हता. सिया थरथरत्या आवाजात, कबीर तू? कबीर हळूच मागे वळला. त्याच्या चेहऱ्यावर गिल्ट नव्हता, पण एक वेगळीच गंभीरता होती. कबीर, तुम्ही इथे येणार हे मला माहीत होतं. आरवचा राग आणि कन्फ्रंटेशन. आरव रागाने, सो इट्स यू. सगळं तू करत होतास. तो कबीरकडे धावून जातो. त्याला कॉलर पकडतो. तू आमचा ट्रस्ट तोडला. कबीरचं शांत उत्तर. कबीर त्याचा हात अलगद दूर करतो. इफ आय वॉन्टेड टू डिस्ट्रॉय यू, मी आत्तापर्यंत केलं असतं. आरव कन्फ्युज्ड. व्हॉट डू यू मीन? सत्याचा पहिला थर उलगडतो. कबीर लॅपटॉप त्याच्याकडे वळवतो. स्क्रीनवर दिसतं, अनऑथोराइज्ड एक्सटर्नल ॲक्सेस डिटेक्टेड ब्लॉक्ड. कबीर, मी हॅक करत नव्हतो. मी सिस्टम वाचवत होतो. सियाचा गोंधळ. सिया, म्हणजे? कबीर डीप ब्रीथ घेत. रिया एकटी नाही. ती एका मोठ्या नेटवर्कसोबत काम करते आणि आज रात्री फुल डेटा चोरी होणार होता. मोठा खुलासा. कॉम्पिटिटर कंपनी नाही तर एक सायबर फ्रॉड ग्रुप. कबीर, मी गेल्या काही दिवसांपासून त्यांचा मागोवा घेत होतो, पण मला तुम्हाला सांगता येत नव्हतं. आरवचा विश्वास पुन्हा डगमगतो. आरव म्हणतो, मग आधी सांगितलं का नाहीस? कबीर, बिकॉज समवन इनसाइड धिस ऑफिस इज हेल्पिंग देम. क्षणभर शांतता. इनसाइड? शंका सगळ्यांवर. आता सिच्युएशन कम्प्लिटली बदलली होती. रिया सस्पेक्ट होतीच, पण अजून कोणीतरी आतून मदत करत होता. सिया घाबरली. आपल्यातलं कोणीतरी? रियाची एंट्री आणि खेळ खुला. तेवढ्यात सर्व्हर रूमचा दरवाजा उघडतो. रिया आत येते, हळूहळू टाळ्या वाजवत. इम्प्रेसिव्ह, खूपच इम्प्रेसिव्ह कबीर. फायनल कन्फ्रंटेशन सुरू. रिया स्माईक करत, तुम्हाला वाटतं तुम्ही मला ट्रॅप कराल? गेम तर मी खूप आधी सुरू केला होता. सत्याचा स्फोट. रिया पुढे येते. हो, मीच आहे त्या नेटवर्कचा भाग. सिया स्तब्ध. आरवचा राग शिखरावर. पण खरी ट्विस्ट अजून बाकी. रिया हसत म्हणाली, पण मी एकटी नाही. ती हळूच मागे बघते. सर्व्हर रूमच्या बाहेर एक सिनियर मॅनेजर उभा असतो. सगळं कोसळतं. कंपनीचाच एक मोठा अधिकारी इन्व्हॉल्ड. डेटा लीक, सॉबटेज, सगळं इंटरनल. सिया पूर्णपणे हादरली. आपण कुणावर ट्रस्ट करायचा? जीवघेणा क्षण. अचानक त्या मॅनेजरने सिस्टम शटडाऊन करण्याचा प्रयत्न केला. आरव, स्टॉप हिम. आरव आणि कबीर दोघेही धावतात.
स्ट्रगल सुरू होतोय. सियाचा धाडसी निर्णय. त्या गोंधळात सिया सिस्टमसमोर उभी राहते. ती मेन सर्व्हर कंट्रोल हातात घेते. आय वॉन्ट लेट दिस हॅपन. ती इमर्जन्सी लॉकडाऊन ॲक्टिवेट करते. सगळं थांबतं. सिस्टम सिक्युअर झाला. डेटा सेफ आणि सिक्युरिटी टीम आत येते. रिया आणि तो मॅनेजर पकडले जातात. भावनांचा शेवटचा स्फोट. सगळं शांत झाल्यावर सिया, आरव आणि कबीर एकत्र उभे. तिघांचेही श्वास जोरात चालू. पण एक मोठा धोका टळला होता. विश्वास परत येतो. आरव कबीरकडे पाहत, सॉरी, मी तुला चुकीचं समजलो. कबीर हसत म्हणाला, ट्रस्ट इझी नसतो, अर्न करावा लागतो. सिया आणि आरव पुन्हा एकत्र. दोघे एकमेकांकडे बघतात. यावेळी कोणताही गैरसमज नाही, फक्त सत्य आणि भावना. आरव हळू आवाजात म्हणतो, यावेळी मला सोडून जाणार नाहीस ना? सियाच्या डोळ्यात अश्रू आले. मोठा धोका टळला. सत्य समोर आलं. विश्वास पुन्हा तयार होतोय. पण प्रेमाला अजून एक अंतिम उत्तर द्यायचं आहे. सियाचा फायनल डिसिजन. आरव आणि सियाचं नातं फायनली कंप्लीट होणार. आणि एक इमोशनल क्लायमॅक्स. शेवटचा निर्णय आणि नव्या सुरुवातीची चाहूल. सर्व्हर रूममधील सगळा गोंधळ शांत झाला होता. रिया आणि त्या मॅनेजरला सिक्युरिटी घेऊन गेली होती. ऑफिसमध्ये पुन्हा शांतता होती. पण आरव आणि सियाच्या मनात मात्र भावनांचं वादळ अजूनही सुरू होतं. एक शांत क्षण, पण खूप काही बोलणारा. त्या रात्री ऑफिस टेरेसवर जिथे सगळं सुरू झालं होतं तिथेच सिया एकटी उभी होती. आकाशात चांदणं, हलकीशी हवा आणि तिच्या डोळ्यात अनेक आठवणी. कॉलेजमधली पहिली भांडणं, इंटर्नशिपमधील दुरावा आणि आजचा दिवस जिथे सगळं बदललं. आरवची एंट्री. तू इथे असशील असंच वाटलं होतं. सिया हळूच मागे वळली. आरव तिच्यासमोर उभा होता. यावेळी कोणताही राग नाही, कोणताही गैरसमज नाही, फक्त शुद्ध भावना. मन मोकळं करणारा संवाद. आरव हळू आवाजात म्हणाला, आपण किती वेळा वेगळे झालो, पण प्रत्येक वेळी नशीब आपल्याला परत एकत्र आणतं. सिया हलकसं हसली. कदाचित काही नाती तुटण्यासाठी बनलेली नसतात. सियाचं सत्य. सिया काही क्षण शांत राहिली. मग ती पुढे म्हणाली, आरव, मी खूप वेळा घाबरले तुझ्यावर ट्रस्ट ठेवायला, कारण मला वाटत होतं पुन्हा तुटेन. तिच्या डोळ्यात अश्रू होते. आरवचं उत्तर. आरव हळूच तिच्या जवळ आला. यावेळी मी आहे ना, तुला पडू देणार नाही. क्षण जो कायमचा लक्षात राहील. दोघे एकमेकांसमोर उभे. नजरेत प्रेम, मनात खात्री. सिया हळू आवाजात, मी तयार आहे पुन्हा ट्रस्ट करायला. आरवच्या चेहऱ्यावर हसू आलं. फायनली लव कन्फेशन. सिया आणि आय लव्ह यू आरव. क्षणभर वेळ थांबला. आरवच्या डोळ्यात आनंद. आय लव्ह यू टू सिया. पहिलं खरं इम्प्रेस. यावेळी कोणताही डाऊट नाही, कोणताही फिअर नाही, फक्त प्रेम. दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली. नवीन सुरुवात. काही दिवसांनी ऑफिसमध्ये अनाउन्समेंट झाली. प्रोजेक्ट सक्सेसफुली कम्प्लिटेड. आरव अँड सिया बेस्ट टीम अवॉर्ड. सगळे त्यांचं कौतुक करत होते. कबीरही हसत त्यांच्याकडे पाहत होता. कबीरचा गुड बाय. कबीर सियाकडे आला. यू डिझर्व दिस हॅपीनेस. सिया हसली. थँक्स फॉर एव्हरीथिंग. फ्युचरची झलक. काही महिन्यानंतर आरव आणि सिया एकत्र. त्यांचं छोटंसं हॅपी वर्ल्ड. एके दिवशी आरव तिच्या समोर रिंग घेऊन उभा राहिला. विल यू मॅरी मी? सिया हसत म्हणाली, येस. शत्रूपासून सुरू झालेली कथा प्रेमात बदलली आणि आता आयुष्यभराच्या नात्यात. फायनल ट्विस्ट. लग्नात काही अडचणी येणार, भूतकाळ पुन्हा त्रास देणार आणि ग्रँड इमोशनल एंडिंग. लग्न प्रेमाचा शेवट नाही, सुरुवात. सगळं छान चाललं होतं. आरव आणि सियाचं नातं आता अधिक मजबूत झालं होतं. एंगेजमेंट झाली. दोन्ही फॅमिलीज भेटल्या आणि आता लग्नाची तयारी सुरू. आनंदात ही एक भीती. सिया आरशासमोर उभी होती. हातात मेहंदी, चेहऱ्यावर हसू, पण मनात एक छोटासा प्रश्न. यावेळी सगळं खरंच ठीक राहील ना? आरवचं रिॲश्युरन्स. आरव तिच्या जवळ आला. काय विचार करतेस? सिया हलकीशी हसत. फक्त लाईफ किती बदलली आहे ना. आरव, आणि आता अजून सुंदर होणार आहे. लग्नाचा दिवस. सगळीकडे सजावट, फुलाचा सुगंध, आनंदाचं वातावरण. सिया ब्राईड बनून तयार. आरव ग्रूप म्हणून स्टेजवर.
सगळं परफेक्ट वाटत होतं. अचानक ट्विस्ट, तेवढ्यात एक अनोळखी व्यक्ती मंडपात येते. सगळे घाबरतात. तो थेट आरवकडे बघतो. हे लग्न होऊ शकत नाही. सगळं थांबतं. सिया शॉक, फॅमिली टेन्शनमध्ये. आरव रागाने, तू कोण आहेस? सत्य जे सगळं बदलू शकतं. तो माणूस एक फाईल पुढे करतो. तुझ्या कंपनीबद्दल काही ट्रूथ आहे जे अजूनही बाहेर आलं नाही. क्षणभर वातावरण तंग. सियाचा धाडसी निर्णय. सिया पुढे आली. व्हॉट एव्हर इट इज, आम्ही एकत्र सामोरे जाऊ. ती आरवचा हात धरते. आता काहीही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. फायनल रिव्हिलेशन. इमोशनल ट्विस्ट. तो माणूस हसला आणि अचानक कबीर आत येतो. कबीर हसत म्हणाला, रिलॅक्स गाईज, दिस वॉज जस्ट अ टेस्ट. सगळे शॉक्ड. कबीरचा मेसेज, मला खात्री करायची होती की तुम्ही दोघं आता कुठल्याही परिस्थितीत एकमेकांचा हात सोडणार नाही. आरव आणि सिया एकमेकांकडे बघतात. आता कोणतीही शंका नाही, कोणतीही भीती नाही. फायनली वेडिंग. मंडपात मंत्र सुरू झाले. सिया आणि आरव एकमेकांच्या गळ्यात माळा घालतात. 7 फेरे घेतात. आता ते अधिकृतपणे जीवनसाथी झाले. हॅपी एंडिंग. पण एक मेसेज. सगळे सेलिब्रेट करत होते. सिया आरवकडे बघत म्हणाली, आपण शत्रू होतो पण आज लाईफ पार्टनर आहोत. आरव हसत म्हणाला, कधी कधी सर्वात सुंदर प्रेम तेच असतं जे भांडणातून सुरू होतं. कथेचा शेवट. शत्रुत्वातून सुरू झालेली ही कथा प्रेमात बदलली आणि आयुष्यभराच्या नात्यात संपली. मेसेज, ट्रू लव्ह म्हणजे फक्त फिलिंग्स नाहीत, तर विश्वास, पेशन्स आणि एकमेकांसोबत उभं राहणं. थँक्यू. ही पूर्ण 4 भागांची सिरीज पाहिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.